नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रिकेटच्या यात्रेसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. IPL 2026 संपल्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. BCCIने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली असून संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे श्रेयस अय्यर भारताचा नवीन T20 कर्णधार बनला आहे, तर तिलक वर्माकडे उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात 2 T20 सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला T20 सामना 26 जून रोजी बेलफास्ट येथे खेळला जाईल, तर दुसरा आणि अंतिम T20 सामना 28 जून रोजी त्याच मैदानावर होणार आहे. आता पाहूया भारताचा संपूर्ण संघ. तर कॅप्टन श्रेयस अय्यर असणार आहे, तर वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव असा असणार आहे भारताचा संघ. या संघातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी. IPLमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर त्याला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्यावर असणार आहेत. तसेच ईशान किशननेही भारतीय संघात आगमन केले आहे, त्यामुळे विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्यात स्पर्धा पाहायला मिळू शकते. गोलंदाजी विभागात अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा याच्यावर मोठी जबाबदारी असेल, तर फिरकीची धुरा वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर सांभाळतील. मित्रांनो, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत ही मालिका किती फरकाने जिंकेल असे तुम्हाला वाटते? आणि वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11मध्ये संधी मिळायला हवी का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद.